असेल आपण आता हे काढू. ना मी देते रवा थोडा पातळच केलं. पातळ नाही घेता, वाफ येऊ देता ठेवू. नंतर साखर टाकली. पनवेलचं DMart गर्दी बघा किती टाईम आहे. आंटी बॅक साईडला उभे आहेत, आईस्क्रीम घेत आहेत. लिया आंटी, आंटी आईस्क्रीम घेत आहेत. आंटी आणि मी DMart येऊन मस्त वाटते खरंच. आंटी आधी बोलतात आईस्क्रीम. ये तीखा है, ये पी का ये है ना. ये देखो, ये छोटे छोटे फ्लेवर वाले है ना, ये मसाला फ्लेवर, इंडियन फ्लेवर. फिर आंटी है मी. हाँ देखती, ये साइड में ही रहेगा आंटी, मैं देखती हूँ. संपर्क करा. है क्या पीस? इसका पीस तो ये वाला, ये ऊंचा वाला है, लेकिन ये वो भी ऊंचा है. वो साइड में भी छोटा है, यही है. एक ही बड़ा है क्या आंटी? ये एक ही है ना, एक ही है, बाकी तो छोटे छोटे वाले. ठीक है, ये छोटे, ये छोटा लो. हाँ एकच पीस आहे का? एकच आहे ना, एक ही आंटी. ये लो. हाँ ये तो अच्छा लग रहा है. ये भी हो जाएगा इसमें, लेकिन इसमें फिर दाल चावल का नहीं होगा आपको. खाली आपको वेफर्स वगैरह के लिए फर्क है ना. चलो थोड़ा घूमेंगे, एक्सप्लोर करेंगे. आंटी आमी दूसरी भाजी बहुत अच्छे है. वो तो पहला ही मैंने आपको बता दिया था उस दिन, है ना. तो कटर भी अच्छा लग रहा है ना. कटर का ये नहीं है, वो इतना ये नहीं है, अपन काटेगा तो उसमें नहीं होता है ना. भांडी एवढी छान छान आहे. आंटी आम्ही आलो का भांडीच बघत असतो. 655. अच्छा ये 655. ये क्या है? ये क्या रखा है? साबुन. हाँ बाथरूम बाथरूम का नहीं ये. नहीं तो अपन को किचन में भी रख किचन में सकते भी हैं रख मसाला. सकते हैं ना, ऊपर लगा के रखा है. देख सकते हैं, पर तो नीचे तो नहीं रखा है उसने कुछ. हाँ 5 पीस कप रख सकते हैं आंटी, हाँ. है ना. अच्छा बाथरूम के सॉरी बेसिन के ऊपर लगा सकते हैं. कप भी हम लोग का सब कप हैंग है एक्चुअली. किधर तो इसको लगा देने का था. अच्छा लग रहा है वो, लेकिन आंटी कप का है कि क्या है ना, कप का ही है. लेकिन इससे पूछना पड़ेगा. बाथरूम के लिए भी हो सकता है, कप के लिए भी हो सकता है. बाथरूम के बॉटल रखने के लिए, और यहाँ पे सोप रखने का रहेगा. और वो शैम्पू का वो सब हाँ. रखने का ऐसा है. बॉटल वही ना. ये क्या है? अरे अपन ने वो दही और वो लिया ही नहीं. और वो लेने का था क्या पेटिस. नीचे नीचे एकदम नीचे एकदम नीचे. पेटिस हम और लोग क्या लेने का था अपन? वो दही, ये हाँ वाटर, बटर मिल्क ले लेगा. बटर मिल्क लेने का नीचे ही मिले. चलो फिर जाएगा. और कुछ लेना है आपको? नहीं देखेंगे, आओ ना थोड़ा सा. ये हाथ में लेके जाएंगे, नहीं तो कोई तो आएगा. रहने दो. अरे देखो ये बॉटल लेके कितना अच्छा निकला आंटी, वही लेके गई थी. कौन सा? ये इसमें ही डालेंगे क्या? इसमें डाल देंगे. मिर्ची नहीं तो उसको लोग टिफिन के लिए हमेशा रहता है. डाल
है अंकल के पास कितना प्लास्टिक डब्बा है, अंकल हमेशा चिल्लाता रहता है कितना प्लास्टिक का अंकल का अंकल खाली चिल्लाते ही रहते हैं। अंकल को तो ये रहेगा और ये ना बर्तन आंटी लेने का ऐसे अच्छी है ना आंटी। ये देखो ये वाला क्या ये वाला बर्तन कितना है ये, इसका प्राइस 499 लेकिन हैवी है ना, अच्छे है। ये भी अच्छा है ना, 350 350 का है। 305 रुपीज़ 559 का है। अच्छा है ना आंटी। लेकिन क्या करेगा इसमें, कुछ भी हो सकता है, मतलब कुछ भी बना सकते हैं, कढ़ाई लेकिन बहुत टाइप। छोटा है। हाँ वो भी एक आदमी दो आदमी कढाई का नहीं करे वो साइड बड़ा रहेगा ना। डीमार्टला भांडी छान आलेत पण ते आम्ही फिरतो हाँ वो वाला 499 वाला ये बराबर है ना। अच्छा लग रहा है ये। मेरा सब खराब हो गया है। ये लेने का ना आंटी, इसमें से एक एक तो अच्छा लग रहा है। ये भी है ना। ए धीरे हाथ के ऊपर गिरेगा। ये खड़ा ही नहीं है, ये खड़ा ही है। पीछे है ना। जाली 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 ये देखो इधर अच्छे से देखने के लिए बना सेम है, वही है। अच्छा ये कितना छोटा, हाँ ये ऐसा चाहिए लेकिन इसका 899 नहीं है अच्छा। हैंडल नहीं चाहिए ना, प्लेन वाला चाहिए। तो ये वाला, ये भी नहीं, ये क्या है? अच्छा ये शिगड़ी मेरे को बहुत पसंद है आंटी, छोटा सा, कितना छोटा है ना, कितना जगह बचेगा ना। हाँ जगह बचेगा। कितने का है ये? 5595 रुपीज़। इतना बढ़ गया है। चलो मेरे पास दो अभी एक पड़ा है ऐसे ही। चलो खाना बनाएंगे। चलो खाना भी बनाने का है। चलो आंटी भागो घूमो। डीमार्ट में टाइम जाएगा पता भी नहीं चलेगा। अच्छा ये उस दिन देखा था वो, बाद में कभी अपना आएंगे। हाँ मेरे गर्दी किती है। आंटी आणखी फिरतात मी ते सामानाचं ओळखते आणि हे आमचं पंडितचं आणि आता काही यश नव्हतं आलेलं, आंटी बरोबरच मी आली आहे। यशला बघूया, मी फोन करून बोलून गेली खाली तेव्हा सांग। आंटी कुठे गेल्या? हां आंटी तिकडेच आणतायत, मोमोज आणायला गेलेत। त्या साईडला ना बाजार भरतो आणि एवढा असं फ्रायडेचं असतो फक्त। जेवण पण बनवायचं आहे। आंटी आल्या। क्या हुआ? इसके इधर ही खड़ी हो जाएगी। चायनीज गेलं, श्री चायनीज कॉर्नरमध्ये यश काही येत नाही। श्री चायनीज कॉर्नर छान आहे, फ्राईड राईस वगैरे खूप छान असतं, क्वालिटी चांगली असते, क्वांटिटी पण चांगली असते।
गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. आणि तुम्ही बोलाल स्किपिंग करायचं तू ठरवलेलंस. हां, तर मी स्किपिंग केलं आहे, पण आमच्या पॅसेजमध्ये केलं. आज मी काही गेली नाही बाहेर, कारण का काल डीमार्टला गेलेली आंटीबरोबर, तर माझे पाय खूप दुखत होते. तर तसंच खूप चालू झालेलं. मग सकाळी मला खरं जायचं होतं, पण थोडासा प्रॉब्लेम झाला. मग ठीक आहे, मग नाही गेली मी. हा ना करतं म्हणजे घ्यायचं, रशी उडी घ्यायची, परत ठेवायची, परत घ्यायची. तर मग यश म्हणायला जायचं तर जा, नाही तर नको जाऊस, उगाच कशाला हे करून घेतेस. म्हटलं ठीक आहे चल, कारण का काल खूप म्हणजे 3 तास डीमार्टला होतं. आणि तुम्हाला माहिती आहे डीमार्टला एकदा गेलं का मग माणूस बाहेर निघत नाही लवकर. तर थोडंसं सामान आंटीचं घ्यायचं होतं, थोडंसं माझं घ्यायचं होतं, म्हणून आम्ही गेलेलं. जास्त काही शूट नाही केलं. डीमार्टमध्ये केलं भांड्याच्या सेक्शनमध्ये. तुम्हाला माहिती आहे ते फेवरेट आहे भांड्याचं सेक्शन. तर स्टीलचे भांडे मस्त मस्त आले डीमार्टला, छान आले. कढई वगैरे छान आले. तर आंटीला पण एक कंटेनर घ्यायचा होता मोठा, जेणेकरून त्याच्यामध्ये ते काहीतरी वस्तू खाण्याच्या वगैरे ठेवणार आहेत त्या कंटेनर. असं असतं ना मोठावाला, ते बिग बॉसमध्ये आपण बघतो बघा, त्यांचे मोठे मोठे कंटेनर असतात कपडे ठेवायचे, तसा. मग ते घेतलं आणि मग सामान घेतलं थोडंफार. आणि त्याच्यातच टाईम 3 तास त्याच्यातच गेलं. तर सामान तसं भरपूर होतं आंटीचं, माझं काही एवढं नव्हतं, पण त्याचा टाईम गेला. तर फिरून फिरून पाय पण दुखत होते. आम्ही आईस्क्रीम खाल्लं, ते पण शूट केलेलं आहे मी, ते टाकेलच मध्ये कालचं. परत मी गेली बाहेर यशबरोबर, म्हणजे घरी येऊन 9:30 वाजता मी पुन्हा गेली. पार्सल आणायचं होतं आंटीचं, माझं दोघींचं होतं, तर ते घेऊन आली. आणि काय नाही, मग आल्याच्यानंतर एवढं काय नाही. पण मग आज मला जायची इच्छाच नव्हती. म्हटलं नको, हो नाही करत. मग शेवटी म्हटलं चल ठीक आहे. मग आपल्या पॅसेजमध्ये स्किपिंग केलं. आणि आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि करते देवपूजा. सकाळी मी उठली 6लाच उठलेली. ॲक्च्युली 6ला उठून जर तेव्हाच्या तेव्हा केली असती ना मी, तर मला काय वाटलं नसतं. मी उगाच टाईमपास करत बसली 7 वाजेपर्यंत, फुकट माझा 1 तास गेला असाच. तेव्हा 6:15ला वगैरे गेली असती, 6:30ला, तरी पण चाललं असतं, ते मला बरं पडलं असतं. तर असं झालेलं आहे. तर माझं पैंजण पण तर सोनाराकडे दिलं मी, त्या दिवशी दिलं, ते मला घेऊन यायचं आहे. ते लक्षातच नाही राहत माझं, काल पण नाही लक्षात राहिलं. घेऊन येऊया आज मग ते. चला भेटूया नंतर, तर देवपूजा करते आणि मग भेटूया. नाश्त्याला काय मी डीमार्टमधून बिस्किट आणले, छान आहेत, प्युअर मॅजिक, छान आहे, मस्त लागतं. चॉकलेटचं, चॉकलेट फ्लेवरमध्ये, आतमध्ये बघा स्टार आहे, म्हणजे चॉकलेटही छान आहे. बघूया, चहा करेल, बिस्किट खाईल. नाही, चपात्या करते, बिस्किट वगैरे नाही खाणार. मला तसं पण आवडत बिस्किट खायला एवढं. ते माझ्या गुंड्यासाठी आणलेले, यशसाठी. नाही तर मग मॅगी बनवेल, है ना. चलो पूजा करेंगे बाबा. कचऱ्याची गाडी पण येईल, पाणी पियाचं, पाणी भरायचं, बाटल्या ठेवल्यात. आणि आमचे छोटो बाबा. चलो मिलेंगे बाद में, बाय. चला देवपूजा झाली. आता मी पीठ मळते. आणि माझा विचार झाला वांगे बटाट्याची भाजी बनवायची, तर ती बनवून घेऊया. तर चला करूया चांगलं काम. चहा नंतर ठेवते, म्हणून घेते. काळ्या मुंग्या आल्या तुळशीच्या इथे, तुळशीमध्ये काळ्या मुंग्या आल्या. आता पीठ मळते मी, आता काय सगळं दाखवत नाही, मग मोठा व्हिडिओ होतो. पीठ मळते आणि मग बटाट्याची वांग बटाटा करते, भाजी करते. रस्सा वगैरे करत नाही, सुकी करते, वांग बटाटा टोमॅटो टाकून, कारण का नाश्त्याला पण होईल आणि मला दुपारला पण होईल. मग यश येईल तेव्हा, यशचं माहिती नाही काय करतो तो, येतो की नाही तो लवकर, तर त्याचं माहिती नाही, तर मला होऊन जाईल. आणि आता पीठ मळून ठेवून देते, भेटूया नंतर. मग भाजी बनवायला घेऊया. सगळं तयारी केली, काटछाट कसं ते असं काही
फेवरेट कढई. दिसते का? कढई गरम झाली का त्यात तेल टाकूया. सिंपल रेसिपी आहे. रेसिपी काय नाही आहे, एवढं काहीच नाही, सगळं सेमच आहे. जास्त नाही, कारण मला ना जास्त हे नाही आवडत, म्हणजे एकदम मसाले हे ते नाही आवडत मला. जेवढं सिंपल असेल ना तेवढं छान वाटतं. ऊन येतं तोंडावरती. चपात्यांचं पण पीठ मळून ठेवलं लगेच. भाजी झाली ना, एक साईडला चपात्या करून घेते. हां, पण एवढं माझे का मला तेल जास्त लागतं. तेलाशिवाय भाजी बरी नाही वाटत. लसूण सोललेला आहे, तो ठेचून घेऊया. कांदा टाकून त्याच्यात मी राई जिरं वगैरे काहीच नाही टाकणार आहे. असे वांगी अशी कापले आहेत आणि बटाटे एवढे मोठे असे कापलेले आहेत. तर मग टाकूया त्याच्यात. लसूण टाकूया. त्याच्यात हळद टाकूया आणि मसाला टाकूया. टोमॅटो टाकून सगळं मला तिखटवरती पडलं. आता परतून घेऊया. शिजू देतात असं जरासं पाणी वरती ठेवायचं. आता बटाटे शिजायचे म्हणून टी शर्टवरती सगळं उडालं माझ्या. चमचा पडला ना तर सगळं उडालं. आता टी शर्ट काढते तो आणि भिजत टाकते आलामध्ये. आता खराब व्हायचं चांगलं टी शर्ट. भाजी आता मी परतून घेतली आणि त्यात जरासं पाणी ओतलं, ते वरती ठेवलेलं ते आणि शिजत ठेवली. भाजी शिजत झाली की मग चपात्या करायला घेऊया आणि मग नाश्ता करूया. 9 वाजले तर लागले. याचा आवाज येईल ना. ते टी शर्ट आहे ना, दिसतं हे. आता ह्याच्यावर आपण आला टाकूया, बघू दे काय फरक पडतो. आता मी आले ना अशी बसते, तुम्हाला असं दाखवते. इथे ठेवते. आता आला दाखवते. आला का गेला. आलाची बॉटल आहे. रिन आला. त्याच्यावर टाकून ठेवूया, बघूया निघतो का. निघालं तर पाहिजे, कारण का टी शर्ट व्हाईट आहे ना. इसको अभी इधर ही रख देती. बाकीचं कुठे लागलेलं नाही आहे. नंतर तुम्हाला दाखवेल काय झालं काय नाही ते. निघालं तर पाहिजे. ठेवूया इथे असंच, बघूया नंतर आहे ना. आणि काय होतं ते दाखवेल तुम्हाला. बघूया काय झालं. शिजते, बटाटा पण शिजेल, वांगी पण शिजेल, टोमॅटो पण शिजेल. नंतर याच्यात कोथिंबीर टाकूया. भाजून भरपूर झाली. मीठ नाही टाकलंय ना आणखी, ह्याच्यात मीठ टाकूया. विसरले मीठ टाकायला. आता माझ्या लक्षात आलं मीठ नाही टाकलं भाजी.
तिखट मस्त झणझणीत झाली गावची भाजी. पीठ मळून ठेवलेलं. एवढ्या नाही चपात्या करणार, नेमक्याच करणार आहे. संध्याकाळला म्हणजे मळत नको बसा. चला कोण कोण असं पोलपाटाखाली रुमाल नॅपकिन ठेवतं सांगा मला, कारण का मी ठेवते. हलतं जास्त तो गोळा ठेवून देणार आहे आता. आणि आता एवढ्या गोळ्याच्याच पोळ्या करणार आहे, म्हणजे चपात्या करणार आहे. भाजी तर झाली आहे, बघितली तुम्ही. चला पोळ्या करूया पटापट. टी शर्ट दाखवते. अर्धा तास मी तो आला टाकून ठेवलेला आणि अक्षरशः त्याच्यावरचं सगळं गेलं. तुम्हाला दाखवते बघा. जरासं थोडंसंच आहे त्याच्यावरती, ते पण जाईल आय थिंक. हां आय थिंक काय एवढं गेलं तर ते पण जाईल. हे बघा दाखवते तुम्हाला. काहीच नाही, किती दाखवलेलं हे थोडंसं राहिलं, दिसतं. काहीच नाही, सगळं गेलं आहे. आणखीन थोडं ठेवते, 15-20 मिनटं, अर्धा तास झालेलं आहे ना. हे बघा सगळं गेलं ना. एवढे तेलाचे डाग होते ते सगळं गेलं. मी टाकून ठेवलं अर्धा तास तर गेलेलं. आता हे झालं ना, मग धुवून काढेल. म्हणजे मला आता टेन्शन नाही, कुठलेही डाग लागू दे. मी आला वापरून तो रिन्स आहे, मी कुठलं ॲड नाही करत आहे. मी तुम्हाला दाखवत होते, मला पण डेमो बघायचा होता ॲक्च्युली, पण खरंच खूप छान आहे. थोडंसंच राहिलं तर टी शर्ट वाया गेलं असतं, कारण का सगळं भाजीचं तेल उडालेलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आहे ना. चला आता चहा ठेवलेला आहे, चहा वगैरे नाश्ता करूया, जरा आराम करू. हे असं तेलकट आवडतं माहिती आहे का. मी आज खरं मॉइश्चरायझर थोडंसंच लावलं आहे आणि गरम खूप होतं त्याच्यामुळे. हां चला चहा घेऊया. नाश्ता करून घेऊया. चला नाश्ता करूया. या नाश्ता करते. आणि खरंच अक्षरशः ते आला टाकलं ना मी, तर सगळे डाग गेले. मला वाटतं तुम्ही घेऊन या, चांगलं आहे व्हाईट कपड्यांसाठी. मी कधी असं केलं नव्हतं. तर हे बघा, हे माझे जास्त पण व्हाईटच कपडे असतात, कारण का मला आवडतात व्हाईट कपडे. तर टी शर्ट वगैरे व्हाईटच आहे. त्याने अचानक ते भाजी हे करताना ढवळताना चमचा पडला, तर डायरेक्ट ते म्हटलं आता काय गेला वाटतं हा टी शर्ट. पण आला टाकून ठेवलं, निघालं आहे सगळं, काय नाही, मस्त आहे. तर घ्या, चला नाश्ता करूया आपण, नंतर भेटूया.
एक नंबर भाजी झाली. गावी करतो तशी. सगळं केलं. आता मी बेसिंगमध्ये धुवून दाखवेल. थोडंसं राहिलं, थोडंसं दिसतं की नाही काय माहिती तुम्हाला. धुते बेसिंगमध्ये, भांडे आहेत तर मी परत लागायचं. बघा सगळं केलं. सगळं केलं. मस्त निघालं माझा फ्लिपकार्ट. थोडंसं राहिलं इथे, जरासं दिसतं तिथे पण राहिलं. थोडंसंच राहिलं. जेवढा आला आपल्या हाताला लागून कसं होतं फेस सारखं, तसं जरा ठेवलं बघा. टी शर्ट निघाला माझा क्लीन है ना. थोडंसं तुम्हाला दिसतं की नाही काय माहिती नाही. दाखवते कुठे. या साईडला थोडंसं लाईट दिसत थोडंसं. क्लीन झाला माझा टी शर्ट. मस्त फायदा झाला. म्हणजे एकदा चोळतो नंतर छानच निघाला. मस्त आहे. 2,000 years later. मस्त. मी आता फालुदा घेतोय, एक रोज आणि मँगोचा. आलोय खरं. वाजलेत किती आता, 7 वाजून गेले, 7:20 झाले आणि आम्ही आणखीन इथेच आहे. गर्दी किती. दुकानात गेलेली पण सोनाराचं दुकान बंद आहे, त्याच्यामुळे काय आता राहिलं पाहिजे ना. बघूया खाणं शिजतं तोपर्यंत कलेजी आणलेली साफ करून घेतो. बघूया आपण काय झालं लगेच. चपात्या करायच्या आता, तेच मी दाखवलं होती. आता चपात्या करते मी. आणि काय नाही खास, मी गेलेली सोन्याकडे, तर त्याचं दुकान बंद आहे. आणि हे मी आता काढून घेतलेलं झालं होतं, तर दुकान बंद आहे त्याचं. तर आज पण नाही भेटलं माझ्या दुकानाचं. तर उद्या जाईल, उद्या परवा उद्याच जाईल. उद्या घेऊन येईल, तर जान्हवी घेऊन येणार आहे. ते ऑफिसला जाणार, तर घेऊन येईल. तर पहिलं काय मिळालं म्हणून. आणि आता काय नाही, आता फक्त चपात्या करायच्या. वरण भाताचं कुकर लावलं, कलेजीचं केलं ते याच्यासाठी. आता तर मी तर नाही काय खाणार आहे.
तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग आपला इथे संपतोय. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. आज मी गेली वॉकिंगला तर मला काहीतरी मिस झाल्यासारखं वाटत होतं, कारण का आता सवय झाली गेलीची. तर तसं कोण चालणार नाही आहे. जर मी एक दिवस नाही केलं तर मला सवय होऊन जाईल परत तेच आळशीपणा होईल. तसं नको तर मी जाणार आहे कंटिन्युअसली. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आवडतात की नाही ते. आणि खरंच आता मी कॉन्फिडेंटली पुढेच चालली आहे तुमच्या थ्रू. तुम्ही आहेत तर मी आहे, बस दुसरं काही नाही. थँक्यू सो मच मला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांनी. तर अशा तऱ्हेने तुमचा सपोर्ट मला असू दे. तर बाय, टेक केअर. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.